26/11चा मास्टर माइंड तौवूर राणा याला आज भारतामध्ये तब्बल 12 वर्षांनंतर आणण्यात आला आहे आणि 26/11मध्ये अनेक पोलिसांनी महत्त्वाची कामगिरी बजावली। त्याच कामगिरीमधले आता आपल्यासोबत आहेत आनंद तुकाराम देवडेकर साहेब, ज्यांनी विश्वास नांगरे पाटलांबरोबर ताजमहाल हॉटेलमध्ये पूर्ण रात्र ही आतंकवाद्यांबरोबर झुंज दिली होती। सर, काय सांगाल, तौवूर राणाला 12 वर्षांनंतर भारतामध्ये आणलं जाते, काय आपली भावना आहे? हा मोठा देशाचा विजय असं मी समजतो। का इतक्या वर्ष लपून राहिलेला हा राणा आज आपल्या देशात येत आहे, त्याला आल्यानंतर त्याच्यावरती योग्य कारवाई होणारच आहे। त्याच्यानंतर त्याच्याला फाशीही दिलीच पाहिजे। का लोकांची भावना आहे का आम्ही त्या 26/11ला जो प्रसंग बघितला आहे तो प्रसंग परत कधी असा होऊ नये हीच आमची इच्छा आहे। का त्या रात्री जीव धोक्यात घालून सगळ्यांनी काम केलेलं आहे। माझ्यासोबत नांगरे पाटील साहेब होते, गपूर साहेब होते। ती रात्र भयानक रात्र होती, फायरिंग होत होतं ताजमध्ये। मी डॉगसहित आतमध्ये होतो आणि माझ्याकडे लायका डॉग होता, BDDSला होतो मी बॉम्ब शोधक नाशक पथकासाठी। त्या रात्री भयानक प्रकार होता, धडाधड बॉम्बचे आवाज येत होते, हँड ग्रेनेड पडत होते, माणसांच्या किचळ्या येत होत्या त्या, आणि अंधार पसरला होता। त्यात आम्ही ही झुंज दिलेली होती त्या नाईटला। आनंद सरांबरोबर आपण बघू शकतो की विश्वास नांगरे पाटलांसोबत त्यांनी संपूर्ण रात्र झुंज दिली आणि त्यांच्या पायाला गोळी देखील चाटून गेली होती त्या रात्री। आपण तो देखील काय नेमकं झालं होतं हे देखील आपण जाणून घेऊया। सर, काय नेमकं झालं होतं? आपल्या पायाला गोळी देखील चाटून गेली होती। असं कळलं नव्हतं की गोळी चाटून गेली आहे काय, पण माझ्या जेव्हा जखम रक्त यायला लागलं ना तेव्हा मला समजलं काहीतरी माझ्या पायाला लागलेलं आहे। आणि भयानक रात्र होती ती, काय समजून येत नव्हतं, बाहेर जाता येत होतं ना कुठं जायत नव्हतं। का माझ्याबरोबर ती डॉग होता आणि तो डॉग पूर्ण भिजलेला होता पाण्यामध्ये। का ते डॉगचं महत्त्वाचं काम होतं की त्यांनी त्या तिथे हँड ग्रेनेड ठेवले होते, बॉम्ब लावला होता। गोकुळ हॉटेलच्या इकडे हे होता, त्यांच्याकडे पेटी ठेवली ती RDXची भरलेली, ते आम्ही सकाळी डिपोज केलेले होते। आणि त्या रात्री आम्ही तर बाहेर जाऊ शकलो नव्हतं। 3 दिवस 3 नाईट आम्ही तिथेच काढलेले आहेत त्या ताजमध्ये हॉटेलमध्ये। आपण पाहिलं असेल होतं आपल्याबरोबर आनंद सर, ज्यांनी 3 दिवस ताजमहालमध्येच होते आणि संपूर्ण रात्रभर ते आतंकवाद्यांबरोबर झुंज देत होते। कॅमेरामन दीपेश महाजनसोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।